म्हटलं बरं झालं पोलीस पाटील, माझ्या डोकेदुखी तुम्ही कमी केली म्हटलं. खरं सांगतो, एवढे बेकार चोरी नाही हे नको विचारा तुम्ही आता. पार कोंबड्यांच्या अंड्यापासून तर पोरांचे कपड्यांपर्यंत पॅन्टांपर्यंत चपला काय नाही ते चोरी केली म्हटलं. लय पोटभर चोरी आहे, लय अवघड. बरं झालं पण तुम्ही एकदम भारी सापडा रचला आणि त्यात हे सापडले. नाही ते आहे म्हणा, ते बरोबर पकडलं वगैरे, पण हे काय माझं नाही म्हटलं काम, हे आमच्या गावकऱ्यांचं. हे आमची सीआयडी वगैरे, हे बघा हे 2 जण, शांताराम आणि हे काय नाव आहे आपलं यम्या, यांनी पकडले म्हटलं, यांनी रचला तो सापळा. नाही सीआयडी, सीआयडी कसं काय हो? सीआयडी म्हणलं गावाला सीआयडी कसं काय भेटतं? साहेब तुम्ही गैरसमज नका करून घ्या म्हटलं. तसं काही नाही आहे, आम्हाला काही गावाला सीआयडी नाही भेटलंय. ते आमच्या गावांची 10-12 पोरांची टीम आहे. त्या टीममध्ये जर काही चोरी वगैरे झालं, काय झालं तर पोलीस कंप्लेंट करायच्या ऐवजी आम्ही ते टीमकडे सोपून देतो. ते आम्हाला बरोबर निकाल लावून देता म्हटलं गावाच्या गावाचं. काय काही सोल्युशन वगैरे सगळं. मग त्याला काही द्यायचं असेल तर ते असतील ते 100-200 रुपये देऊन टाकतो आम्ही फी म्हणून. अरे बापरे, अच्छा अच्छा असं काय? अरे भारी ना, मग हे तर भारीच म्हटलं. आमच्यासाठी तर तुम्ही मदतगार. अरे वा, छान छान छान, आवडली मला संकल्पना, आवडली म्हटलं. शांताराम भाऊ, हो मस्त मस्त, छान छान. तेच म्हटलं हे जॅकेटवाला पोरगं कोण होय? अच्छा अच्छा, हे टीमचं लीडर आहे का? हे मॅ नाव, बरं बरं. हो हे टीमचं लीडर आहे म्हटलं आमचं. बरं मी काय म्हणतो साहेब, या गदाड्यांना काय सोडायचं नाही. कोणी जामीन द्यायला आलं ना म्हटलं तरी सोडायचं नाही अजिबात. लय वैताग आणला यांनी आम्हाला. नाही नाही, त्या बाबतीत तुम्ही टेन्शनच नका ना, टेन्शन अजिबात घ्यायचं नाही म्हटलं त्या बाबतीत. यांना काय सोडत नाही मी. आणि बघा ना तुम्ही, अशी खातिरदारी करतो ना यांची, यांना विचार पण नाही करणार म्हटलं आता. चोरीचा यांच्या डोक्यात विचारच येणार नाही. तुम्ही अजिबात टेन्शन नका घ्या. बरं येऊ मी, यांना घेऊन वगैरे जातो. बरं पोलीस पाटील लक्ष ठेवा म्हटलं गावावर. हो साहेब, बेफिकर राहा म्हटलं तुम्ही. गावावर लक्ष आहे माझं, टेन्शन नाही, बेफिकर राहा. तेच पाहिजे आम्हाला. चला रे, टाका यांना मध्ये टाका म्हटलं, चला. शांताराम भाऊ, छगनराव तर गेले म्हटलं. आता दूध डेअरीचं करायचं काय? मला असं वाटतंय तुम्ही तुमच्या नावाने नवीन दूध डेअरी ओपन करून टाका. काय वाटतं तुम्हाला? हे चेरे बुवा, कसलं काय डेअरी डुरी, आता काय काम होतं का आता उतरत्या वयात? हे मग तू काय राव, तूच करून टाक ना, तूच ओपन करून घे नवीन डेअरी आणि आम्ही सगळेजण तुझ्याकडे दूध लावू. मग नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण आता मागे व्याप काय कमी आहे का? 10 म्हशी, पिठाची गिरणी, आता एकट्याने किती किती काय काय सांभाळायचं म्हटलं मी. आता डेअरी म्हटली तर सकाळी 9 ते 10 पर्यंत, नाही किमान 11 पर्यंत तरी थांबावं लागणार आहे. त्याच्यानंतर 3 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत थांबावं लागणार आहे. आणि तो मेन टाईम तर माझ्या म्हशी धुवायचा आहे, आणि बाकीचा उरलेला टाईम मी गिरणीमध्ये राहतो. आता सांगा कसं जमणार आहे माझं? त्यामुळे सांगतोय मी तुम्हाला, करून टाका म्हटलं. होणार आहे शांताराम, अरे बरोबर सांगतोय म्या. मग असं बी आता गावातलं दूध तालुक्याला जाऊ राहिलं ना, मग त्यापेक्षा तू याकडे देतील. आणि लोक सगळं तुझं ऐकता पण, असं बरोबर सांगतोय तो, करून टाकू. पण नाही आबा, पण मग कसं आता गुरांचं बघणं, शेती वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये कुठे टाइम भेटणार आहे? शेतीचं गुरांचं म्हणे, अरे एक सालदार ठेवतो तू दरवर्षी, एक माणूस असतो हातगडी तुझ्या हाताखाली, तो सगळं काम करून घेतो. तू काय करतो रे? मोठा आला तो म्हणे भेटतो चान्स घे ना. दुसरं कोणाचं पोट भरण्यापेक्षा आपलं भरावं म्हटलं, असं म्हणतोय मी. तेच तर सांगतोय मी. आता शांताराम भाऊने नाही म्हटलं तर 100 जण आहेच की उभे. मग ते वाटच बघू राहिले शांताराम भाऊ किंवा कोणी यांच्यातलं नाही म्हणतं नाही का असं. मग आणि काय आहे, दुधाचा व्यवसाय म्हणजे डेअरीचा व्यवसाय कसा आहे, हाताला माती नाही आणि पायाला माती नाही. आपलं गाव कसं आहे, आपलं गाव 4 खेड्यां मिळून एक गाव आहे. मग एवढी गर्दी येईल की तुम्ही विचार नाही करू शकत. मग आणि त्यात वरून काय करायचं तुम्हाला? दूधवाला येईल, दूध त्याला द्यायचंय बस. दुधाची गाडी येईल, ती घेऊन जाईल दूध. तुम्हाला कुठं घेऊन जायचंय ना, हाताला माती आणि पायाला माती. मग राव, ते बी म्हणणं बरोबर आहे तुझं, नाही का? पण मी काय म्हणतोय मॅ, ते म्हटलं डेअरीचं असे मी ऐकलं होतं की त्याच्या नावावर आहे म्हणे, छगनरावाच्या नावावर दिली म्हणे त्यांनी त्यांची शाखा. मग आपल्यावर कसं काय भेटेल बरं ते? आणि आपण स्वतःची ओपन केली तर मग ते आपलं दूध घेणार नाही ना. त्यांची शाखा ओपन करावं लागते. त्याचं काय टेन्शन घेता तुम्ही? माझ्या ओळखीचा आहे ना तो संजय, मग तो दूध घ्यायला येतो ना, तोच बघतो शाखांचं काम वगैरे. त्याची ओळख आहे मोठ्या साहेबांपर्यंत. तो घेऊन जाईल आपल्याला. काय टेन्शन करता तुम्ही? बरं असं म्हणतोय का? बरं ठीक आहे, जाऊ ना मग त्याच्याकडे जाऊ मग आपण.
चला आता चला म्हटलं. हां माझं बी आता काम आवरले. हां दुधाची धार वगैरे सगळे काढले गेले आणि सगळे गुरांना चारा वगैरे टाकला गेलाय. यायचं असेल तर चला म्हटलं. हां चल चल म्हटलं. मग आता काय माझं बी काय ठिबकचं पाणी वगैरे सगळं सोडलं गेलं. गुरा वगैरेंचं बी आवाज गेलं. बरं बरं चल मग चल. लोक म्हणावं छगनराव खरंच सांगत होते की काय, मग यांचं त्यांच्या डेअरीवरच डोळा होता. बरोबर आहे बरोबर आहे, म्हणून त्यांना पुसवलं काय. ते ते का नाही ना, नाही जमत ना. मग एकदाची शाखा दिली गेली म्हणजे दिली गेली. हां आता नंतर असं कोणाला शाखा भेटत नाही म्हटलं. आणि एक गावात 2 शाखा नाही ओपन होऊ शकत असं. तुम्ही एक काम करा ना, तालुक्याची शाखा आहे रिकामी, मग ती शाखा करून देऊ का तुम्हाला. हां अहो असे बी तर लोक जाऊ राहिले तालुक्याला दूध द्यायला. मग ते शाखा ओपन करून काय पाहिजे. असं तेच म्हणतो ना मी. आणि त्याचवरून तालुक्याला कोणत्या जागी भेटते आणि काय भेटते असं आपलं कसं म्हणणं होतं की गावातल्या आता मग छगनराव गेले बा. हां मग आता त्याच्याऐवजी आपण एक नवीन डेअरी टाकून देऊ. हां आणि सगळं कलेक्शन वगैरे ते करू म्हटलं. हां असं बी त्याच्यावर आता काही म्हणे इन्क्वायरी बसणार आहे म्हणे डेअरीवाल्यांची. इन्क्वायरी अच्छे अच्छे आवाज असला काही नसतं. ते काय गव्हर्नमेंट का इन्क्वायरी बसवायला आणि त्याला. मग नाही ठीक आहे ते इन्क्वायरी वगैरे जाऊ द्या. पण मग म्हटलं 1-2 महिने 3 महिने आता किती महिने लागतात छगनरावला बाहेर यायला. आता छगनरावलाच माहिती. हां तर मग एवढे दिवस म्हटलं डेअरीवाल्यांचं नुकसान नाही होणार का. डेअरीवाल्यांचं नुकसान होईल, एवढे दिवस दूध नाही भेटणार. मग तशी शाखाच बंद करतील ना, दुसऱ्याला देतील ना शाखा. नाही नाही असं काय नसतं. ते शाखा वगैरे काय बंद होत नाही. आणि बघू ते त्यांचा प्रश्न जातो पुढचा. आपण काय म्हणावं म्हटलं त्याला. म्हणजे तुमचं म्हणणं नाहीच बा, नाहीच भेटणार आम्हाला शाखा नाही. आता माझ्या खात्यात काय बरं. आता माझ्या हातात राहिलं तुम्ही करून दिलं असतं का. मग आता तुम्ही काय आपलीच माणसं. आता मी काय दूध कलेक्शन छगनरावकडनं करावं का शांतारामकडनं करावं. मला तर काय फक्त गावातनं दूध न्यायचं आहे. असं माझ्या हातात काही नाही ना, त्यांच्या पॉलिसीनुसार राहतं ते, माझ्या हातात काहीच नाही. मी काय म्हणतो शांताराम भाऊ, मला काय वाटत नाही आपल्याला हे करेल असं. ते आता नाहीच म्हणतोय तो, त्याला काय करायचं. निघायचं का म्हटलं मग आता. हां मग आता काय निघायचं, मग निघायला लागणार आहे आता. चल चला का म्हटलं मग काय बघा होत असेल तर काय. जमलं तसं बा काही असेल नसेल तुमचं ते बी चिवून टाकू आपण. हा नाही 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 तसं काही नाही. हां जमलं तर सांगतो मी तुम्हाला. सांगतो म्हटलं तसं. असं कसं होत नाही म्हणे, आता त्याच्या का बापाची डेअरी आहे का. असं होत नाही देणे होत नाही. अरे तो काय तुम्ही बिबी राव. अरे तो ड्रायव्हर माणूस त्याच्याकडे गेले तुम्ही. अरे तो का साहेब बिहेब आहे का बॉस आहे कंपनीचा. डेअरीवाल्यांचा काय बॉस आहे का तू. मग का तुम्ही पण असं आहे माझ्या साहेब ओळखीचा आहे, त्याच्याकडे जाऊ आणि शाखा पलटून घेऊ. त्याला काय लागतं एवढं. मग छगनरावाच्या नावावरनं शाखा शांतारामच्या नावावर चढून देऊ. मग आहे काही नाही काही त्याला देऊन टाकू 5-50 जे असेल द्यायचं असेल तर. नाही मला वाटलं होतं. मी म्हटलं तो ड्रायव्हर माणूस तो काय आपल्याला डेअरी वगैरे देईल आणून काय शाखा वगैरे बदलून देईल. पण मग आता एम म्हणे आहे त्याची ओळख. मग म्हटलं चला जाऊन बघू. कायची ओळख नाही पाडा का तर रामराम श्यामश्याम घेतली म्हणजे काय ओळख झाली का. मग आता डेअरीचे साहेब याला मध्ये घेत नाही म्हटलं. ड्रायव्हर लोकांना मध्ये घेत नाही. ते बाहेरच्या बाहेर टँकरला आला होता तिथूनच पाईप टाकता आणि तिथूनच दूध कलेक्शन करता म्हटलं. याने मध्ये पाहिलं सुद्धा नसेल केवढा प्लांटेन काय. आणि काय तुम्ही सांगू राहिले ओळख असेल नाही असेल काय राव तुम्ही बी. मग चला मी येतो तुमच्या बरोबर. उद्या जाऊ म्हटलं आपण पहाटे जाऊ आणि बघू काय काय नाही ते साहेबाला. त्याला सांगू ओळख आहे त्याची माझी. बरं बरं ठीक आहे उद्या म्हणताय का. उद्या जाऊ म्हटलं मग सकाळी. पाटील म्हटलं काय झालं आज असं मोकळ्यावर बसले तुम्ही. हे लोडशेडिंग वाल्याने लय त्रास दिलाय ना. काय करतो मध्ये एवढं गरम होतं आणि ते वरून माझ्या कोपऱ्याची खोली. कोपऱ्यात लय गरम आणि चुरड तर नको विचारू. म्हणून म्हटलं डायरेक्ट 10-12 दिवस इथं बिस्तारा मांडायचा आपल्या इथं आणि त्या सफाई कामगाराला सांगितलं म्हटलं रोज तिथं साफसफाई कर. आणि काय म्हणतात ते हे करता नाही का कीटकनाशक वगैरे फवारा वगैरे ते सगळं कर बाबा म्हटलं एकदाच. हो ते आहेच म्हणा. ते जोराड्याने ते लाईट लोड शेडिंगमुळे तर लय वैताग आणलाय राव खरंच. तेच ना. बरं मग जायचं म्हटलं उद्या जायचं. अरे हो की रे तात्या हो सांगितलं म्हटलं. बरं शांताराम तेवढं नाश्ता पाण्याचं बघून घेतो म्हटलं पण. अरे हो टेन्शन ना घ्या पोलीस पाटील. तुम्ही सगळं व्यवस्थित करतो तुम्हाला चाय पाणी नाश्ता पाणी. टेन्शन काय घेता. फक्त उद्याचं लक्षात ठेवा म्हटलं. मालक आपलं मालक लोक असं बसलं काय म्हटलं. गुडघ्यात डोकं घालून टेन्शन घेऊन असं बसलं का बाई. अबे पहिल्यांदा आला ना जेलमध्ये. त्याला एक्सपिरियन्स नाही जेलचा त्यामुळे त्याला दुःख वाटते. पण त्याला काय माहिती अरे बाहेरपेक्षा जेलमध्ये जास्त मजा येते.
म्हणे जेलमध्ये जास्त मजा येते. तर मागच्या वेळेस तुम्हाला सोडून दिल तर म्हटलं मला लय चोप दिलता. तुम्ही सुटून गेले. मला किती मारलं होतं म्हटलं ते नाही सांगत का? अबे म्हटलं तुला 2 मिनिटं शांत बसता येत नाही का? त्याला सांत्वना देते मी, त्याला धीर देते आणि तू काय तो चालू देतो. आणि कायला खोटी सांत्वना देते म्हटलं मग नाही हो मालकानं तुम्हाला सांगून देतो बरं. इथं काय मजा बिजा अजिबात नसते. लय टोकत्यात लय म्हणजे पार हातापायाचे पुढे येऊन जाते बरं. लय मारतात म्हटलं इथं. आलं ते माझ्या कानाला आलं. लक्ष ठेवून मी छगनरावाने काय केलं काय नाही ते सगळं आलं ते आमच्यापर्यंत पोचलं. पण कसं आहे ना आपले डेअरीची पॉलिसी म्हटलं की आपण एकाच गावात 2 शाखा नाही देऊ शकत नाही का. मग ते विनाकारण त्यांच्यातच कॉन्फ्लिक्ट वगैरे होतील असं तसं. आणि तर हे बघा आता प्रोसिजर अशी आहे की आपण 10 दिवस थांबावं लागतं. 10 दिवसापर्यंत आपण त्यांच्याकडं रिसर्च नोटीस वगैरे पाठवतो की तुमच्या इथून दूध कलेक्शन वगैरे होत नाही आपल्या डेअरी बंद येत नाही. तर मग काय करायचं काय नाही असं तसं. तर प्रोसिजरनुसार मग बघू. जर त्यांच्याकडनं काही जर आलंच नाही तर मग तुम्हाला देऊन टाकू म्हटलं ती शाखा. असे बी ती क्रिमिनल रिपोर्ट्स वगैरे आल्यानंतर ते असं बी आम्ही ती शाखा बंदच करणार होतो. तर मग आता तुम्ही चालू करणार असेल तर तुम्ही चालू करून द्या असं. नाही कसं म्हणजे साहेब ते म्हटलं ट्युनिंग पण बरोबर नव्हती ना छगनरावची. बोलायची ट्युनिंग एवढी बेकार आहे ना की नका विचारा म्हटलं. ना कुणाला मान ना पान म्हणजे डायरेक्ट असंच. आणि त्यात जरी ते सादर झाले तरी ही आमची कंप्लेंट लक्षात ठेवा म्हटलं. अख्ख्या गावकऱ्यांची कंप्लेंट आहे. आणि त्यात वरून ते मापात पाप पण करतात थोडंसं. मापात बी काहीतरी गोड आहे त्यांचा असं. त्यामुळे म्हटलं बघा. नाही आहे म्हटलं लक्षात वगैरे आहे. तोपर्यंत तुम्ही डॉक्युमेंट वगैरे तयार करून ठेवा. शॉप ॲक्ट वगैरे काढून ठेवा आणि काही शॉप वगैरे असतील त्याचे फोटो वगैरे असं तसं सगळं करून ठेवा. तयार करून ठेवा तुमचे कागदपत्र व्यवस्थित काय असतील भाड्यावर घ्यायचं आहे का स्वतःचं काय असं सगळं रिसर भरून ठेवा. आणि तुमच्याकडे किती शेतकरी दूध लावायला तयार आहे काय आहे ते सगळं लिस्ट वगैरे काढून ठेवा म्हटलं. असं सोपं राहते नाही का ते. नाही आहे म्हटलं शेतकरी आहेत आपले. दर जवळपास 30-40 शेतकरी आहेत म्हटलं. त्यांचं दर दिवसाला नाही केलं तरी 10-12 लिटर दूध येतच. तर एवढं मोठं कलेक्शन आहे त्यामुळे सांगतो तुम्हाला. हो ठीक आहे काय हरकत नाही. तुम्ही तर सगळे कागदपत्र तयार करा ना. तोपर्यंत हे 10-12 दिवसाची प्रोसिजर बी कंप्लीट होऊन जाते. आणि सगळं रिसर राहिलं तर टेन्शन नाही ना. असं उद्या उठून छगनरावने पण म्हणायला नको पाहिजे. मग असं ते असं असतं कोणाला बोलायला जागा नका ठेवा. करा थोडं वाट बघा होईल बरोबर.